जय हिंद मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव झिरो फोर एम आर अकॅडमी. तर मित्रांनो, तुम्हाला इथं एक पेपर कात्रण दिसतं आहे, आजचीच आहे. आणि मराठा समाजाला म्हणजेच नॉन क्रिमिनलची अट आहे का, असं एकंदरीत म्हणणं आहे. आणि सर्वांनी मित्रांनो, जे काही ज्यांना ज्यांना नॉन क्रिमिनल लागतं त्यांनी नक्कीच आपली कास्ट आणि सजेस्ट करा, की बाकीच्यांना सजेस्ट करा की बाबा आपल्या कास्टला काय काय मुलं आता नवीन असतात 12वी झालेले, आणि त्यांना अनुभव नसतो की काय काय डॉक्युमेंट लागतात काय नाही. आणि ते भरती होऊन सुद्धा ते भरतीतून डॉक्युमेंटच्या वेळेस बाहेर पडतात. त्या कारणाने तुम्ही कुठल्या कास्टमध्ये असाल आणि तुम्हाला जर त्या कास्टमध्ये नॉन क्रिमिनल लागत असेल तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये करा आणि बाकीच्यांना पण सांगा की बाबा या ह्या कास्टसाठी नॉन क्रिमिनल लागतं. तर बघा, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर जे काही आता मराठा आरक्षण 10% देण्यात आलेलं आहे आणि आतापर्यंत अजून कुठले सर्टिफिकेट निघत नाहीत. त्यासाठी आता सध्या जे काही हे काय आजच म्हणजे पेपरला आलेला आहे, तर ते नेमकं काय आपण बघूया, वाचूया. तर बघा, राज्य सरकारने मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या आरक्षण लागू केले असून आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आता उन्नत व प्रगत गटाची तत्व अर्थात नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागू करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयाच्या आत असेल अशांनाच या आरक्षणाचा लाभ मिळू शकणार आहे. त्यामुळे मराठा समाजातील सरसकट सर्व नागरिकांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, हे मात्र स्पष्ट झालेलं आहे मित्रांनो. म्हणजे जे काही मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती की सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यावा, परंतु इथं आता सध्या 8 घालण्यात आलेले आहे की 8 लाख ज्याचं उत्पन्न असेल त्यांनाच मराठा आरक्षण भेटणार आहे. आता सध्या एकंदरीत हे काल GR पास झालेला आहे आणि ही न्यूज आपल्या बातमीला आलेली आहे. पुढे बघा, मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजासाठी बघा 10% आरक्षण लागू करण्याचा निर्णय 20 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या विशेष अधिवेशनात घेतला. त्यानंतर राज्यपालांनी या अध्यादेशाला 26 फेब्रुवारी अधिनियमाचे स्वरूप देऊन तो राज्यभरातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये तसेच राज्य सरकारच्या शासकीय व निमशासकीय सेवेतील सरळ सेवा भरतीच्या पदामध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या आरक्षणासाठी आता राज्य सरकारने एक नवीन अट लागू केली आहे. त्या संदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला असून इतर मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमातीसाठी लागू असलेले उन्नत व प्रगत गट अर्थात नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलेलं आहे. बघा, मराठा समाजानं सुद्धा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि यासाठी उत्पन्नाची वार्षिक मर्यादा जी आहे ती 8 लाख रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो. तर पुढे इथे बघू शकता तुम्ही, ज्या व्यक्ती उन्नत प्रगत गटात मोडत नसतील अशा व्यक्तींनाच या अधिनियमाखालील आरक्षण उपलब्ध असेल असे प्रमाणपत्र म्हणजेच नॉन क्रिमिनलची घेतल्यानंतरच आरक्षण मिळणार आहे. म्हणजेच आता तुम्हाला सध्या नॉन क्रिमिनल काढावं लागेल मित्रांनो, मराठा आरक्षण म्हणजेच मराठ्यांचं, आणि 8 लाखाचं उत्पन्न दाखवावं लागेल. ज्याचं 8 लाखाच्या वर उत्पन्न आहे त्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मुळीच भेटणार नाही, हे स्पष्ट या बातमीतून म्हणजेच कळतंय. वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा जास्त असलेल्या कुटुंबाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, असं एकंदरीत त्यांचं मत आहे. तर तुम्हाला माहिती असेल, आता मराठा आरक्षण भेटलेलं आहे. आता ते कोर्टात आव्हान दिलेलं आहे. आता आज त्याची सुनावणी होणार आहे. आज 12 मार्च आहे आणि आज त्याच्यावरती जे काही कोर्टाने परवाच सदावर्ती यांनी याचिका दाखल करून हे अनधिकृत आरक्षण देण्यात आलेलं आहे असं त्यांनी एकंदरीत कोर्टात म्हणणं मांडलं याचिका करून. त्याच्यावरती कोर्टाने सर्व काही देखरेख असेल ती सरकारची नसून ती सर्व कोर्टाची त्याच्यावर नजर असणार आहे, जे काही आरक्षण दिलेलं आहे. तर असेही एकंदरीत मराठा आरक्षणची सगळी चुगुची करून ठेवलेली आहे. तर बघू पुढे काय होतंय नेमकं. तर आपण हे मराठा समाजाला नॉन क्रिमिनल लागतं का नाही आणि लागतं तर किती वयाची अट आहे असं एकंदरीत आपण तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे. आणि तुम्ही जर दुसऱ्या कुठल्या कास्टचे असाल आणि तुम्हाला लागत असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा की हो आम्हाला लागतं, आमची कास्ट हे आहे असं कळवा, जेणेकरून जे काही नवीन मुलं आहेत त्यांना या म्हणजेच नॉन क्रिमिनलसाठी ते धडपड करतील आणि काढून घेतील. कारण पोलीस भरती उद्या झाले तर ते सुद्धा डॉक्युमेंटमधून बाहेर पडण्याची दाट शक्यता असते मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.